शीतल आणि दीपा दोघी पण शॉपिंग करण्यासाठी गेल्या होत्या. त्या दोघी शॉपिंग करण्यासाठी उशिरा गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना शॉपिंग करता करता उशीर झाला होता. दीपा टेन्शनमध्ये शीतलला म्हणाली की शीतल, आपण साडी घेण्यासाठी नंतर कधीतरी जाऊ, आता उशीर झाला आहे. आता संध्याकाळ होऊ लागली आहे. साडी घेण्यासाठी आपल्याला टाईम लागेल. घरी माझे मुले नवरा वाट पाहत असतील. घरी नुसता दंगा केला असेल. शीतल दीपाला काहीच बोलणार होती तोपर्यंत तिचा फोन वाजला. शीतलने पाहिला तर तिच्या सासूचा फोन आलेला होता. शीतलने फोन उचलला आणि ती तिच्या सासूला म्हणाली की आई, आम्ही जरा थोड्या उशिराने येणार आहे. आम्हाला अजून साडी घेण्यासाठी एका दुकानात जायचं आहे. तेथून मी माझ्यासाठी 2 आणि तुमच्यासाठी 2 साड्या घेऊन डायरेक्ट घरी येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. शीतलची सासू म्हणाली की अगं सुनबाई, आता मार्केटला गेली आहेस तर मनासारखी शॉपिंग करूनच घरी ये. घरची अजिबात काळजी करू नकोस. अगं मी तर यासाठी फोन केला होता की अगं मुलांना माझ्या हातचा झुणका भाकर खाऊ वाटत आहे तर मी बनवत आहे. तुला हे विचारत आहे की सगळ्यांसाठीच मी झुणका भाकर बनवू का? तुझे सासरे मुलांचा अभ्यास घेत आहेत. मी एकटी बसून काय करू? त्यामुळे मी विचार केला की बसल्या बसल्या स्वयंपाक बनवू. शीतल खुश होऊन म्हणाली की अहो आई, यासाठी फोन केला आहे. तुम्ही काही पण बनवा. तुमच्या हातचं काही पण गोडच लागतं आणि तुम्हाला तर माहीत आहे की मला तुमच्या हातची झुणका भाकर किती आवडते. आणि हो आहे, त्यासोबत थोडासा ठेचा पण करा. शीतल हसत हसत तिच्या सासूला म्हणत होती. तिची सासू म्हणाली की हो, मला माहीत आहे तुला ठेचा खूप आवडतो. त्यासाठी मी लसूण सोलून ठेवला आहे. तू बिनधास्त शॉपिंग कर. घरचं टेन्शन घेऊ नकोस. बाय म्हणून शीतलने फोन ठेवला. साडीच्या दुकानापर्यंत जाता जाता शीतल बोलू लागली, अगं दीपा, तुला माहीत आहे का, माझ्या आयुष्यातील अर्ध टेन्शन तर माझे सासू सासरे दूर करत असतात. मला माझ्या सासू सासऱ्यांची साथ देवाच्या साथीसारखीच आहे. अगं माझा नवरा एवढ्या मोठ्या पदावर कामाला आहे, त्यामुळे त्याला नेहमी इकडे तिकडे जावे लागते. 10 दिवस तो घरी येत नाही. तो कोणतीही काळजी न करता त्याची मीटिंग अटेंड करत असतो. त्यांना माझी मुलांची अजिबात काळजी वाटत नाही आणि आमच्याबरोबर माझ्या नवऱ्याला आई वडिलांची पण काळजी वाटत नाही. अगं दीपा, जरा विचार कर. जर सासू सासरे गावाकडे असते आणि मी मुलांसोबत एकटीच एवढ्या मोठ्या शहरात असते तर मग नवरा इकडे तिकडे जात असतो. त्याला माझं टेन्शन, मुलांचे टेन्शन, शिवाय गावाकडल्या आई वडिलांचं टेन्शन सतत आलं असतं. माझ्या नवऱ्याला परिवाराची खूप काळजी वाटते. जर सासू सासरे माझ्यापाशी नसते तर माझा नवरा चांगल्या पदावर नोकरीच करू शकला नसता. पण आम्ही सगळे एकत्र आहोत, त्यामुळे तर माझा नवरा कोणतीही काळजी न करता दुसऱ्या शहरात जाऊन सुद्धा काम करू शकत आहे. तो त्याचं फोकस फक्त कामावर ठेवत आहे, कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्या आईवडिलांच्या छायेखाली त्यांची बायको आणि मुले सुरक्षित आहेत आणि माझ्या नवऱ्याला माहीत आहे की मी त्यांच्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे सासू सासरे पण माझ्यापाशी खूप खुश आहेत. माझा नवरा बाहेर असल्यावर बाहेरचं सगळं काम माझे सासरे हँडल करतात आणि माझ्या सासूबाई त्यांच्या अनुभवावरून मला दररोज काही ना काही शिकवत असतात. जर माझ्याकडून काम करताना काही गडबड झाली तर माझी सासूबाई एका मिनिटातच ते काम व्यवस्थित करून देतात आणि कशामुळे हे काम बिघडलं आहे ते पण मला सांगत असतात. जर सासू सासरे काही कामासाठी 4-5 दिवस गेले तर माझे खूप हाल होतात. मी एकटीच मुले, घर, बाहेरचं काम एवढं सगळं सांभाळून मला खूप कंटाळा येतो आणि माझी चिडचिड होते आणि मी माझं घर पूर्णपणे सासूच्या हातात देऊन बिनधास्त माहेरी जाऊन राहून सुद्धा शकते. माहेरचं सुख पण मला माझ्या सासूमुळे मिळत आहे. खरंच ग दीपा, सासू सासऱ्याची साथ आपल्याला आयुष्यात
खूप महत्त्वाची आहे. आज तुला मी एवढी आनंदी, नेहमी खुश राहणारी, कोणतीही टेन्शनमध्ये नसणारी तुला शीतल दिसत आहे. आणि ही शीतल फक्त माझ्या सासू सासऱ्यांमुळेच तुला दिसत आहे. माझ्या सासू सासऱ्यांचे माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत, त्यामुळेच तर मी एवढी खुश असते. देवाच्या कृपेने मी माझ्या सासू सासऱ्यांच्या छायेखाली कायमच अशीच असावी अशी प्रार्थना करते. दोघी पण बोलत बोलत साडीच्या दुकानात पोहोचतात. दोघी पण त्यांच्या मनासारखी शॉपिंग करतात आणि घरी येतात. शीतल घरी पोहोचते तर मुले सगळा अभ्यास करून जेवण करून झोपी गेले होते. सासू सासरे टीव्ही पाहत बसले होते. त्यानंतर सासूने शीतलसाठी चहा केला आणि चहा पीत पीत शॉपिंगबद्दल मस्ती ती सासू सासऱ्यांना सांगू लागली. त्यानंतर तिने सगळ्यांना केलेली शॉपिंग दाखवली. सासूबाईंना त्यांना आणलेल्या साड्या खूप आवडल्या. सासऱ्यांना पण त्यांच्यासाठी आणलेला स्वेटर आणि त्यांच्या आवडीचा खाऊ पाहून त्यांना पण आनंद झाला. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर सासू सासरे आणि शीतल जेवण करून झोपी गेले. कारण आज शॉपिंग करून शीतल खूप कंटाळले होते. आणि इकडे दीपा आणि जशी घरात शिरली तसं तिने पाहिलं की सगळीकडे मुलांनी नुसता पसारा केला होता. मुलांनी अभ्यासाच्या नावाखाली फक्त दप्तरातल्या वह्या पुस्तके काढून सगळीकडे पसरवले होते. बिस्किट खाऊन बिस्किटाचे कागद सगळीकडे केले होते. दीपाचे दोन्ही पण मुले पळतच आले आणि म्हणाले, आई आम्हाला खूप भूक लागली आहे, पटकन जेवण बनव. त्यानंतर दीपाचा नवरा विनय आतमधून बाहेर आला आणि तो ओरडत तिला म्हणाला की अगं किती उशीर लावला, मुलांनी मला खूप वेळ लावलं आणि गावाकडून आई बाबांचं वेगळं टेन्शन आहे. अहो आता आई बाबाला काय झालं आहे? अगं दीपा सकाळपासून बाबाला चक्कर येत आहे. आता मी तिकडे कोणाला सांगू की तुमचं काम सोडून माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा. अगं आजकाल आपलीच माणसं आपलं काम करत नाहीत तर मग दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची मला तर काही समजत नाही. मी एकटा कुठे कुठे लक्ष ठेवू? मी माझ्या जॉबकडे लक्ष देऊ का की तुझ्यावर आणि मुलांवर लक्ष देऊन गावाकडे आई बाबांवर लक्ष देऊन कुठे कुठे लक्ष देऊ? मी आता फार थकलो आहे. त्यानंतर तो रागात दीपाला म्हणाला की जा पटकन मला चहा बनवून आण, माझं फार डोकं दुखत आहे. दीपा किचनमध्ये गेली आणि चहा बनवू लागली. चहा बनवता बनवता ती काहीतरी विचार करत होती. तिला शीतलचं बोलणं आठवत होतं की ती कशामुळे आनंदी आहे. दीपाला तिच्या नवऱ्याचा राग कमी पण चिडचिडपणा जाणवत होती. जेव्हा गावाकडे दीपाचा नवरा विनय सासू सासरे एकत्र होते तेव्हा सगळेच खूप आनंदी होते. गावाकडे जेव्हा दीपा होते तेव्हा दीपा पण शीतलसारखीच आनंदी आणि बिनधास्त होती. कारण दीपाची सासू पण तिला प्रत्येक कामात मदत करत होती. पण दीपाच्या चुलत सासूने तिचे कान भरले की तुझा नवरा तिकडे शहरात काम करत आहे, तो फक्त शनिवार रविवार घरी येतो, पण तू तर इथं सासू सासऱ्यांपासून राहून त्यांचंच काम करत राहत आहे. पण तू पण तुझ्या नवऱ्यासोबत शहरात जा आणि मस्तपैकी तुझं आयुष्य एन्जॉय कर. आणि अशा प्रकारे दीपाच्या मनात विचार आले आणि ती नवऱ्यासोबत शहरात राहायला आली. तिने विचार केला होता की ती आता राहिलेलं आयुष्य फक्त मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत घालवणार आहे. तिला सासू सासरे जड वाटू लागले. दीपाच्या व्यवहारामुळे तिच्या सासूला कळालं होतं की तिच्या मनात काय आहे. त्यामुळे तिच्या सासूने स्वतःहून दीपाच्या नवऱ्याला विनयला सांगितलं होतं की तू तुझ्या बायकोला घेऊन आनंदाने शहरात राहू शकतो. आणि जशी दीपा शहरात राहायला आली आहे तेव्हापासून तिच्या आयुष्यात फक्त काम आणि कामच आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि कामामुळे तिचा खूप चिडचिडपणा आणि तिला आळसपणा येऊ लागला आहे. कधी कधी विनय पण आई वडिलांच्या काळजीसाठी रात्र रात्र जागत होता. कारण त्याला त्याच्या आई वडिलांची खूप काळजी वाटत होती. मुलांना पण आजी आजोबांची नेहमी आठवण येत होती. आजी आजोबांच्या सहवासात मुले पण तिला जास्त त्रास देत नव्हते, पण आता मुले खूप त्रास देत होते.
त्यामुळे ती नेहमी मुलांना मोबाईल किंवा TV लावून देत होती. तिला पण तिचं आयुष्य शीतलसारखं सुरळीत बनवायचं होतं. दीपाने चहा कपात ओतला आणि ती चहा घेऊन विनयपाशी गेली आणि त्याला चहा देताना ती म्हणाली की अहो, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. विनय म्हणाला की तुला काय बोलायचं आहे? आपण उद्याच गावाकडे जाऊन आईबाबांना शहरात घेऊन येऊ. मी खूप चुकीचं केलं तुमच्यासोबत एकटीने येण्याचा हट्ट केल्यामुळे. आईबाबा तिकडे एकटे पडले आहेत. आपल्याला त्यांची गरज आहे आणि त्यांना आपली गरज आहे. आपण मुलांपासून पण त्यांच्या आजी आजोबांचं प्रेम हिसकावून घेतलं आहे. त्यांना पण त्यांच्या सहवासात ठेवलं पाहिजे. तेथूनच ते संस्कार शिकणार आहेत. मी तुम्हाला तुमच्या आई वडिलांपासून लांब केलं आहे. आता मी त्यांना तुमच्याजवळ आणणार आहे. मला माहीत आहे तुमच्या आयुष्यात असणारे टेन्शन. तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना सांगितलं तर तुम्ही खूप हलके होता आणि तुमचे आई वडील पण ते टेन्शन तुमचं एका मिनिटात गायब करत असतात. मी आईसारखी माया करणाऱ्या सासूला विसरली होती. विनय खूप खुश होऊन म्हणाला की अगं, तू तर माझ्या मनातलं जे होतं तेच बोलून टाकलं. खरंच आई बाबा आल्यावर आपण पहिल्यासारखं खूप आनंदी राहू शकतो. आपण उद्याच आई बाबांना आणण्यासाठी गावी जाऊ. मुलांनी पण आजी आजोबांना गावाकडून इकडे आणायचं आहे. हे जेव्हा ऐकलं ना तेव्हा ते पण खूप खुश झाले. इकडे दीपाने देवाला प्रार्थना केली की सासू सासऱ्यांपासून वेगळं राहून जे पाप मी केलं होतं त्याची माफी मी देवाकडे मागत होते. जसं माहेरी आई बाबांच्या सहवासात आयुष्य सुंदर बनते तसंच सासरी पण सासू सासऱ्यांच्या आयुष्य पण सुंदर दीपाला बनवायचं होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.